सायकलचे चाक जसे नियमाने फिरते, तसंच अक्षराचं आयुष्य देखील चाललं होतं. ती 12वीत शिकणारी एक उत्साही मुलगी होती. कॉलेज घरापासून फक्त 2 किलोमीटरवर होतं. रोज सकाळ संध्याकाळ सायकलिंग करायची. हा तिचा दिनक्रम होता. पण या सुंदर दिनक्रमात एक काळी सावली हळूच डोकावत होती. गेले काही दिवस अक्षरा एक चेहरा पाहत होती. एक साधारण 30 वर्षाचा धट्टाकट्टा तरणा तरुण. अक्षरा जिथे जाईल तिथे तो मागे मागे यायचा. ती सायकल चालवत असे, तोही पाठलाग करत असे. अक्षरा कॉलेजच्या गेटमध्ये गेली की तो लगेच वळून निघून जायचा. सुरुवातीला अक्षराला वाटलं हा नुसता योगायोग. पण जेव्हा रोज त्याच वेळी त्याच रस्त्यावर तो दिसायला लागला, तेव्हा तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तो नुसता पाठलाग करत नव्हता. तो अक्षराच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता. अक्षराच्या मनात भीतीचा एक थंड लहर पसरली. पण तिने हा संशय मनातच ठेवला. तो दिवस जेव्हा त्याने मर्यादा ओलांडली. एक दिवस कॉलेज सुटलं. अक्षरा नेहमीप्रमाणे वेगाने सायकल चालवत होती. अचानक तो तरुण तिच्या जवळ आला. त्याची सायकल अक्षराच्या अगदी शेजारी. तो तरुण म्हणाला, "अगं अक्षरा, जरा थांब ना. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे." हा आवाज, हा त्याचा आत्मविश्वास अक्षराला टोचला. तिच्या मनात भीती होती, पण तिच्या आत्मसन्मानाने तिला शांत बसू दिलं नाही. तिने सायकल थांबवली नाही. तिने फक्त आपल्या हातातल्या पाण्याची बाटली काढली आणि त्याच्याकडे अत्यंत तीव्र निर्भीड नजरेने पाहिले. अक्षरा ठाम आणि स्पष्ट आवाजात म्हणाली, "मी तुमच्याशी बोलण्यात अजिबात उत्सुक नाही. माझ्या मागे येणं थांबवा. तुम्ही पुन्हा माझ्या वाटेला आलात तर माझ्याकडे पोलिसात जायला वेळ लागणार नाही." तिच्या या ठाम आणि कठोर उत्तराने तो क्षणभर गोंधळला. अक्षराने वेगाने सायकल पळवली आणि घरी पोहोचली. त्या रात्री अक्षराला शांत झोप लागली नाही. तिला जाणवले की तिचा नुसता पाठलाग होत नाहीये, तर त्या तरुणाचा इरादा अत्यंत वाईट आहे. त्याने तिला एकटी गाठून अत्याचार करण्याचा कट रचला आहे. अक्षराने दुसऱ्या दिवशीच्या संभाव्य संकटासाठी मानसिक तयारी केली. तो दुसरा दिवस उजडला. अक्षरा सायकलवरून निघाली. तिला माहीत होतं आज तो नक्कीच तिच्या मागे येणार. आणि तसंच झालं. आज तो अधिक जवळून पाठलाग करत होता. कॉलेजच्या थोडा आधी एक शांत आणि निर्जन रस्ता लागतो. तो तरुण याच संधीची वाट बघत होता. त्याने त्याची सायकल थेट अक्षराच्या सायकलला आडवी लावली. तो तरुण रागाने आणि धमकीच्या स्वरात बोलू लागला, "काल खूप शहाणपणा दाखवलीस ना, आता बघ." तो तिच्याकडे धावला. पण अक्षरा घाबरली नाही. तिच्या मनात भीतीऐवजी प्रतिकार करण्याची तीव्र इच्छा होती. ती पूर्णपणे शांत आणि सावध होती. तिने क्षणाचाही विलंब न करता आपल्या सायकलच्या हँडलला बांधलेली तीव्र आवाजाची शिट्टी वाजवायला सुरुवात केली. तिचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरात तो स्पष्ट ऐकू आला. त्याने तिचा हात धरण्याचा प्रयत्न करताच अक्षराने आपल्या सायकलची चेन काढली, जी तिने आधीच सहज उपलब्ध करून ठेवली होती, आणि ती पूर्ण ताकदीने त्याच्या हातावर मारली. वेदनेने तो किंचाळला आणि दूर फेकला गेला. अक्षराने लगेच ओरडायला सुरुवात केली, "हा व्यक्ती माझा पाठलाग करून त्रास देत आहे. मदत करा, मदत करा." शिट्टीचा आवाज आणि अक्षराचा आरडाओरडा ऐकून बाजूच्या दुकानातून आणि घरातून लोक धावत आले. त्यांनी त्या तरुणाला घेरले. अक्षराच्या डोळ्यातील अश्रू नव्हते, तर आत्मविश्वास आणि विजयाची चमक होती. पोलिसांना लगेच बोलवण्यात आले आणि काही वेळातच त्या नराधमाला अटक झाली. अक्षरा फक्त एक विद्यार्थिनी नव्हती, ती एक योद्धी बनली होती. तिनं सिद्ध केलं की कोणत्याही संकटात आपले सर्वात मोठे शस्त्र असते आत्मविश्वास, सतर्कता. आणि अक्षराची ही कथा प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला प्रेरणा देते. आपण पीडित नाही, तर आपण आपल्या आयुष्याचे रक्षक आहोत.
शांत डोक्याने केलेली तयारी आणि प्रतिकार हे कोणत्याही अत्याचारावर मात करण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र आहे.